100% बातम्या। जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात अंतिम निर्णय अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेतला जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची आर्थिक सामाजिक सुरक्षा जुन्या पेन्शन योजनेप्रमाणे राखली जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली। राज्यात जुन्या पेन्शनवरून राज्य कर्मचारी आंदोलन करत आहेत। जुन्या पेन्शन प्रश्नी विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी निवेदन केलं। राज्यातले अधिकारी कर्मचाऱ्यांना जुनी सेवा निवृत्ती वेतन योजना लागू करण्यासंदर्भात नेमलेल्या समितीचा अहवाल सरकारला मिळाल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। या अहवालावर अंतिम निर्णय येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली। प्राप्त अहवाल व त्यावरील चर्चा व अंतिम निर्णय हा या तत्वाशी सुसंगत असेल। सदर अहवालावर अंतिम निर्णय येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेण्यात येईल। राज्य सरकारी अधिकारी कर्मचारी संघटनेनं ज्या मागण्या केल्या त्यावर महत्त्वपूर्ण असे सकारात्मक निर्णय घेण्यात आल्याचं सांगत सरकारी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलंय। संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू असताना लोकसभेतल्या सुरक्षा भेदल्याची घटना घडली आणि या प्रकरणामुळे संसदेच्या सुरक्षेचा ढिसाळपणा समोर आला। सुरक्षेतल्या त्रुटींप्रकरणी लोकसभा सचिवालयानं 8 कर्मचाऱ्यांना निलंबित केले। संसदेचं कामकाज सुरू असताना 2 तरुणांनी लोकसभेत खासदारांच्या बाकावर उड्या मारल्या आणि दोघांनी स्मोक कॅन्डलचा धूर केला, तर संसदेबाहेर 2 जणांनी रंगीत धुराच्या नळकांड्या फोडल्या। संसदेत इतकी सुरक्षा असतानाही हे तरुण स्मोक कॅन्डलसह आत कसे शिरले याची चौकशी सुरू झाली आहे। सुरक्षेतल्या त्रुटी प्रकरणी लोकसभा सचिवालयानं 8 कर्मचाऱ्यांना निलंबित केलंय। रामपाल, अरविंद, वीरदास, गणेश, अनिल, प्रदीप, विमित आणि नरेंद्र अशी लोकसभा सचिवालयानं निलंबित केलेल्या कर्मचाऱ्यांची नावं आहेत। हे 8 सुरक्षा कर्मचारी ज्या ठिकाणी आरोपी तरुण घुसले त्या ठिकाणी तैनात होते। या सर्व सुरक्षा कर्मचाऱ्यांना निष्काळजीपणामुळे निलंबित करण्यात आल्याची माहिती मिळते। संसदेतील घुसखोरीचे पडसाद लोकसभा आणि राज्यसभेत सुद्धा उमटले। या विरोधकांनी जोरदार गदारोळ घातला। संसदेच्या कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी आता विरोधी पक्षाच्या लोकसभेतील 14 आणि राज्यसभेतल्या एका अशा एकूण 15 खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली। संसदेत बुधवारी झालेल्या घुसखोरीच्या प्रश्नी विरोधकांनी लोकसभा आणि राज्यसभेत जोरदार गोंधळ घातला। संसदेच्या कामकाजात अडथळा आणल्याच्या कारणावरून सुरुवातीला लोकसभेतल्या 5 खासदारांना निलंबित करण्यात आलं। विरोधकांच्या गोंधळामुळे कामकाज तहकूब करण्यात आलं। लोकसभेचे कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर विरोधकांचा हा गदारोळ सुरू होता, त्यामुळे विरोधी पक्षातील 9 खासदारांना निलंबित करण्यात आलं। लोकसभेतल्या एकूण 14 खासदार आणि राज्यसभेतील एका खासदारावर निलंबनाची कारवाई करण्यात आली। हे निलंबन संपूर्ण अधिवेशनासाठी लागू असणार आहे। निलंबित करण्यात आलेल्या खासदारांमध्ये काँग्रेसच्या 5 खासदारांचा समावेश आहे। भविष्य में क्या क्या प्रयास किए जाने चाहिए, इसका भी आपने निर्देश दिया है अध्यक्ष महोदय। तो मैं समझता हूं कि इस प्रकार से इस संसद के अंदर अराजक स्थिति पैदा करने का कोई औचित्य नहीं है। गृह मंत्री की ओर से एक बयान चाहते हैं। कल भी हमने मांग की थी, आज भी हमने मांग की है और कल भी हम करते रहेंगे। विरोधकांनी घातलेल्या गदारोळामुळे संसदेचं कामकाज उद्यापर्यंत तहकूब करण्यात आलंय। राष्ट्रवादीचे आमदार राजेश टोपे आणि माजी मंत्री असलेले भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांची एक ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतीये। या संभाषणात लोणीकरांनी यथेच्छ शिवीगाळ केल्याचा आरोप आहे। दरम्यान न्यूज 18 लोकमत या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत जालन्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश टोपे आणि भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांच्यात जालना जिल्हा बँकेच्या उपाध्यक्ष पदावरून वाद सुरू झाला। हे प्रकरण ताजं असताना राजेश टोपे आणि बबनराव लोणीकर यांच्या संभाषणाची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली। या क्लिपमध्ये लोणीकरांनी शिवीगाळ केल्याचा आरोप आहे। न्यूज 18 लोकमत मात्र या ऑडिओची पुष्टी करत नाहीये। दरम्यान आपण कोणतीही शिवीगाळ केली नसल्याचा दावा लोणीकरांनी केलाय। काही दिवसांपूर्वीच या 2 नेत्यांमध्ये जिल्हा बँकेच्या उपाध्यक्ष पदावरून मोठा संघर्ष झाला। या संघर्षात लोणीकर समर्थकांनी राजेश टोपे यांची गाडी फोडली। त्या संदर्भात राजेश टोपे यांनी बबनराव लोणीकरांचं नाव घेऊन त्यांच्यावर आरोप केला, तर दुसरीकडे लोणीकरांनी हा आरोप खोडून काढत राजेश टोपेंनी आपल्या समर्थकांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला। पीएचडी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर अखेर उपमुख्यमंत्री अजित पवारांना उपरती झाली आहे। त्या वक्तव्यावर अजित पवारांनी दिलगिरी व्यक्त केली आहे। अजित पवारांच्या त्या वक्तव्यावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पीएचडी करणाऱ्यांबाबत केलेल्या वक्तव्यानं वाद निर्माण झाला। चहूबाजूनं टीका होऊ लागल्यानं अजित पवारांची चांगलीच कोंडी झाली होती। त्यामुळे अखेर अजित पवार यांनी पीएचडी संदर्भातल्या वक्तव्यावर दिलगिरी व्यक्त केली। मागच्या लोकांना फेलोशिप करून काय करणार? नाही, पीएचडी घेतील ना सर। काय पीएचडी करून काय दिवा काय लावणार? असं कसं म्हणता येईल दादा? बोलत असताना मी त्यामध्ये फार कुठं दिवा लावणार आहेत असा काहीतरी माझ्या तोंडातून शब्द गेला, तर त्याचा खूप मोठा गाजावाजा करण्यात आला। त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त केलेली आहे। अजित पवारांच्या उपरतीवर संजय राऊतांनी संसदेत घुसखोरी करणाऱ्या तरुणीचं उदाहरण देत हा खोचक टोला लगावला।
त्यातली एक मुलगी जवळजवळ PhD करते, त्यामुळे अजित पवारांनी तिला काय मार्गदर्शन केलं पाहिजे. तू आता काय करावंस? या वादानं अजित पवारांना पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे या पुढच्या काळात वाद निर्माण होणारी वक्तव्य टाळण्याची खबरदारी अजित पवार यांना घ्यावी लागणार आहे. छगन भुजबळांच्या नाशिकमधल्या निवासस्थानाच्या बाहेर बंदोबस्त नसल्याची धक्कादायक बाब न्यूज 18 लोकमतनं समोर आणली. त्यानंतर भुजबळ यांच्या नाशिकमधल्या भुजबळ फार्म निवासस्थानाच्या बाहेर वरिष्ठ अधिकारी दाखल झाले. मंत्री छगन भुजबळ यांनी बुधवारी अधिवेशनात बोलताना आपल्या जीवाला धोका असल्याचा दावा केला. त्यानंतर छगन भुजबळ यांच्या बंदोबस्तात वाढ करण्यात आली असली तरी देखील त्यांच्या नाशिकमधल्या भुजबळ फार्म या निवासस्थानाच्या बाहेर कोणताही बंदोबस्त नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पोलिसांचा रिकामा तंबू आणि रिकामी पोलीस व्हॅन या ठिकाणी लावण्यात आल्याचं दिसून आलं. दरम्यान न्यूज 18 लोकमतनं ही धक्कादायक बाब समोर आणल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी भुजबळ फार्म निवासस्थानाबाहेर दाखल झाले. त्याची मी योग्य ती चौकशी करते. कदाचित शिफ्ट चेंज होणं वगैरे हा जो प्रकार असेल त्याच्यामुळे असेल, पण जर तसं लक्षात आलं असेल तर तुम्ही द्या, मी त्याबद्दल योग्य ती कारवाई या ठिकाणी नक्कीच करेन. या ठिकाणी बंदोबस्तावर असलेले कर्मचारी ड्युटीच्या वेळेत कुठे होते याची चौकशी करू अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी न्यूज 18 लोकमतला दिली. नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान सर्वपक्षीय आमदारांच्या एकत्र फोटो सेशनवरून सत्ताधारी आणि विरोधकांनी खुमासदार चर्चा रंगली. नेत्यांनी एकमेकांना कोपर, खळ्या आणि टोमणे मारण्याची एकही संधी सोडली नाही. हे शेवटचं हिवाळी अधिवेशन असल्यानं सर्वपक्षीय आमदारांचं एकत्रित फोटो सेशन आयोजित करण्यात आलं. मात्र मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री फोटो सेशनसाठी विधिमंडळाच्या प्रांगणात पोहोचले नाहीत. त्यावरून नाना पटोलेंनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची फिरकी घेतली. त्यावरून फडणवीसांनी पटोलेंना टोला लगावला. पण हे दोन्ही उपमुख्यमंत्री आले नाहीत अध्यक्ष महाराज तिथं. हे आले असते तर खुर्ची खाली होती ना मुख्यमंत्र्यांची अध्यक्ष महाराज, एक बसून गेले असते तिथं. तशी स्पर्धा चालूच आहे अध्यक्ष महाराज. ही जागा तुमच्याकरता रिकामी ठेवली होती किंवा किमान फोटोत तरी बसून घ्या. फोटो सेशनवरून रंगलेल्या हलक्या फुलक्या चर्चेत आमदारांनी आपल्या खास शैलीत फटकेबाजी केली. काही सिनियरिटीचा प्रोटोकॉल आहे का नाही? जे 7-7 वेळा 8-8 वेळा या विधानसभेत निवडून आलेले आहेत त्यांनी कुठं उभं राहायचं याचा पत्ता नाही. आज करण्याचा फायदा एवढाच आहे की अमीन पटेल किती स्मार्ट कोट घालून आलेले आहेत. अनेक लोक आजच्या फोटोच्या निमित्ताने चांगले कपडे घालून आले आहेत. हिवाळी अधिवेशनात विविध मुद्द्यांवरून सत्ताधारी विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र एकत्रित फोटोवरून खुमासदार चर्चा रंगल्याचं पाहायला मिळालं. कर्जत जामखेड मतदारसंघात MIDC व्हावी यासाठी युती सरकारच्या काळात रोहित पवार यांनी प्रस्ताव पाठवला होता. त्यानंतर अचानक राज्यात सत्तांतर झालं. नंतर हा प्रस्ताव बारगळला. त्यावरून आमदार रोहित पवार आणि राम शिंदे यांच्यात घमासान सुरू झाले. MIDC आणि मुद्द्याचं बोला असे शब्द प्रिंट असलेला टी-शर्ट घालून रोहित पवार विधानभवनात दाखल झाले आणि त्यांनी पुन्हा एकदा राम शिंदेंना थेट आव्हान दिलं. राम शिंदेंनी MIDC मंजूर झालेल्या परिसरात नीरव मोदीची जागा असल्याचा आरोप केल्यानं प्रस्तावित जागेवरची MIDC रद्द झाली. त्यानंतर सरकारनं नव्यानं प्रस्ताव मागवले. नीरव मोदीनं जेव्हा कर्जत जामखेड मतदारसंघात जमीन खरेदी केली तेव्हा राम शिंदे आमदार होते. त्यामुळे त्यांचा जुना काही हिशेब बाकी असेल असा टोला रोहित पवारांनी लगावला. आमदार रोहित पवारांच्या आरोपांना राम शिंदेंनी उत्तर दिलंय. नीरव मोदी जो आहे तो देशाला फसवून भगोडा हा देशद्रोही बाहेर गेलेला आहे. त्याची जमीन आपल्याला MIDC साठी घेता येणार नाही. कदाचित काही अर्धवट व्यवहार राहिला असावा, पण ज्या नीरव मोदीला जेव्हा जमीन विकली गेली ना, ते घेतली त्यांनी, तेव्हा तुम्हीच आमदार होता. माझा हिशोब काही बाकी नाहीये. तिथल्या लोकांना आजही विचारा की नीरव मोदीचा हिस्सेदार कोण आहे. कर्जत जामखेड MIDC वरून आमदार राम शिंदे आणि रोहित पवार यांच्यात चांगला संघर्ष सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय. पुणे लोकसभेची पोटनिवडणूक टाळल्यावरून हायकोर्टानं इलेक्शन कमिशनला फटकारल्यानंतर विरोधी पक्ष भाजपवर चांगलं शरसंधान साधताय. तर दुसरीकडे पुणे भाजपचे शहराध्यक्ष निवडणुकीला आम्ही तयार असल्याचं म्हणताय. त्यामुळे हायकोर्टाच्या आदेशानुसार अवघ्या 3-4 महिन्यासाठी आयोग खरंच पोटनिवडणूक घेणार का हे पाहणं महत्त्वाचं. पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचं निधन होऊन आता 9 महिने झाल्यानंतरही निवडणूक आयोगानं पुणे लोकसभेची पोटनिवडणूक लावलेलीच नाहीये. यावरून हायकोर्टानं निवडणूक आयोगाला फटकारल्यानं विरोधकांना भाजपवर टीकेचे आसोड ओढण्याची आयती संधी मिळाली. तर निवडणूक घेतल्यास आम्ही सज्ज असल्याचं भाजपनं म्हटलंय. केंद्र सरकारच्या दबावामध्ये येऊन निवडणूक आयोग ज्या पद्धतीने वागते आहे त्याचंच काल फटकार माननीय उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला लावलेली आहे. न्यायालयांचे आदेश ऐकण्याची स्थिती राहिलेली नाही. मग हायकोर्ट असेल किंवा सुप्रीम कोर्ट असेल, हे घटनाबाह्य कृतींना न्यायालयाचं प्रत्यक्ष संरक्षण मिळते. निवडणूक आयोगाने निर्णय दिल्यानंतर आम्ही त्या दृष्टीने कधीही काम करण्यासाठी सज्ज आहोत. दरम्यान हायकोर्टानं इलेक्शन कमिशनला पुणे पोटनिवडणूक तात्काळ घेण्याचे आदेश दिले असले तरी आयोगानं पुणे जिल्हा प्रशासनाला अजून कोणत्याही सूचना मिळाल्या नसल्याची माहिती मिळते. पुणे पोटनिवडणुकीच्या बाबतीत हायकोर्टानं दिलेल्या आदेशावर इलेक्शन कमिशन नेमका काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं आहे.
राज्यातील अनेक भागात सध्या दुष्काळ सदृश्य स्थिती आहे. या दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी म्हणून केंद्रीय पथक राज्याच्या दौऱ्यावर आहे. या पथकाच्या समोर शेतकऱ्यांनी आपल्या तक्रारींचा पाढा वाचला. दुष्काळ पाहणीसाठी केंद्रीय पथक बीड जिल्हा दौऱ्यावर आहे. यावेळी शेतकऱ्यांनी केंद्रीय पथकासमोर समस्यांचा पाढा वाचत बीड जिल्हा प्रशासनाला धारेवर धरलं. पिण्यासाठी पाणी नाही, पीक हातचं गेलं, रेशन वेळेवर मिळत नाही, रोजगार हमीचं काम नाही, अशा तक्रारींचा पाढा पथकाच्या समोर मांडण्यात आला. प्रशासन वस्तुस्थिती लपवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. बीड जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती दूर करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची शिफारस आम्ही करणार असल्याचं केंद्रीय पथकातल्या सदस्यांनी सांगितलं. तुला कुठलंच नाही आम्हाला, आणि आज बघा आता पाणी प्यायला नाही, आमची लेकर त्रास करायला पिण्याचे पाणी एवढी परिस्थिती अवघड आहे. रोडच्या कडेचे अहो आज जाऊन बघा ना तिथं काय परिस्थिती काय नाही. जे तुम्हाला रस्त्याला दिसतं ते फक्त तुम्ही पाहणी करून जाताय. मधोमध गेल्याशिवाय तुम्हाला शेतातली परिस्थिती कशी करणार तेव्हा. केंद्रीय पथकानं पाहणी तर केली, मात्र दुष्काळ निवारण्यासाठी मदत कधी मिळेल याकडे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे डोळे लागलेत. नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरात घसरण सुरूच आहे. नांदगाव बाजार समितीमध्ये कांद्याच्या भावात मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी कांदा लिलाव बंद पाडला. कांद्यावरच्या निर्यात बंदीनं गेल्या अनेक दिवसांपासून कांद्याच्या दरात घसरण सुरू आहे. मनमाड, नांदगावसह नाशिक जिल्ह्यातल्या बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरात आजही घसरण झाली. गेल्या आठवड्यात कांद्याला प्रति क्विंटल 3200 ते 3500 रुपये इतका भाव मिळत होता. आज त्याच कांद्याला 1200 ते 1500 इतका भाव मिळतोय. कांद्याच्या दरात मोठी घसरण झाल्यानं शेतकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक झाला आणि त्यांनी नांदगाव बाजार समितीतला कांदा लिलाव बंद पाडला. त्यानंतर नांदगाव येवला मार्गावर शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला. कांद्यावरच्या निर्यात बंदी उठवण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. पुणे पुस्तक महोत्सवाच्या निमित्तानं पुणे महानगरपालिकेनं सप महाविद्यालयाच्या मैदानावर गुरुवारी सकाळी आयोजित केलेल्या पालकांनी आपल्या पाल्यांना गोष्टी सांगायच्या या उपक्रमात 3077 पालकांनी सहभाग घेतला. त्यांनी आपल्या पाल्यांना सलग 4 मिनिटं गोष्ट सांगितली. यापूर्वी चीनच्या नावे असलेला विक्रम पुण्यात मोडण्यात आला आणि नवीन विक्रम नोंदवण्यात आला. या उपक्रमात 3200 पेक्षा अधिक पालक आणि पाल्यांचा सहभाग होता. या उपक्रमात सहभागी झालेल्या पालकांनी आपल्या पाल्यांना शिप्रा शहाणे यांच्या लिहिलेल्या निसर्गाचा नाश करू नका या पुस्तकातील धड्याचं सलग 3 मिनिटं वाचन केलं. यानंतर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या अधिकाऱ्यांनी पालकांनी आपल्या मुलांना गोष्टी सांगायच्या या नव्या विश्वविक्रमाचा भारताच्या नावानं नोंद करण्यात आली. यानंतर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या अधिकाऱ्यांनी पालकांनी आपल्या पाल्यांना गोष्टी सांगायच्या हा नवा विश्वविक्रम भारताच्या नावानं प्रस्थापित झाल्याचं जाहीर केलं. त्यानंतर मैदानावर एकच जल्लोष पाहायला मिळाला. एवढा मोठा रेकॉर्ड 2015 मध्ये चायनाने ब्रेक केला होता, तो आज 2023 मध्ये इंडियाने ब्रेक केलाय. झाडे लावा, झाडे जगवा हा मी सगळ्यांना संदेश दे. आपल्या भारताचं वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नाव झालंय, त्याच्यापेक्षा आनंद अजून वेगळा काय सांगता येईल आपल्याला. त्यामध्ये मला सहभागी होण्याचा आनंद मिळाला. आपल्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढत राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष आणि पुण्याचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी सुद्धा नागपुरात पुस्तक वाचत या उपक्रमात आपला सहभाग नोंदवला. यानंतर बातमी आणखी एका आगळ्या वेगळ्या विक्रमाची आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये तब्बल 6500 किलोपेक्षा अधिकची खिचडी बनवण्याचा विक्रम रचण्यात आला. MGM विद्यापीठातील हॉटेल मॅनेजमेंट संस्थेच्या विद्यार्थी आणि प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी ही खिचडी तयार केली. छत्रपती संभाजीनगरमधील MGM विद्यापीठातील हॉटेल मॅनेजमेंट संस्थेच्या विद्यार्थी आणि प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांच्या संयुक्त योगदानातून 6500 किलोपेक्षा अधिक खिचडी तयार करण्यात आली. तांदूळ, विविध डाळी, भाज्या आणि तुपासह 19 विविध जिन्सांचा वापर करत ही खिचडी तयार करण्यात आली. एका महाकाय कढईमध्ये तब्बल 3 तास शिजवून ही खिचडी तयार करण्यात आली. इतक्या मोठ्या प्रमाणात खिचडी तयार करण्याच्या या उपक्रमाची नोंद एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली. 600 किलो तांदूळ आणि 400 किलो डाळी, त्याच्यानंतर भाज्या ज्या आहेत सगळ्या 200 किलो, कांदा आहे त्याच्यामध्ये 200 किलो, फ्लॉवर आहे, गाजर आहे. इथे तयार करण्यात आलेल्या या खिचडीचं सामाजिक संस्थांच्या माध्यमातून शहरातल्या वृद्धाश्रम, अनाथालय, वसतिगृह, हॉस्पिटलमध्ये वाटप करण्यात आलं. बॉलिवूडचा किंग अर्थात अभिनेता शाहरुख खान यानं आज साई दरबारी हजेरी लावत साईबाबांचं दर्शन घेतलं. शाहरुख सोबत त्याची मुलगी सुहाना खान देखील होती. चाहत्यांच्या गाड्यात मोठी कसरत करत साई मंदिर सुरक्षा रक्षकांनी शाहरुखला मंदिरापर्यंत पोहोचवलं. दरम्यान शाहरुख खान साई समाधीवर निळी शाल अर्पण केली. अभिनेता शाहरुख खान विशेष विमानानं शिर्डीत दाखल झाला. शिर्डीत दाखल झाल्यानंतर शाहरुखनं साईबाबांचं दर्शन घेतलं. शाहरुख खानसोबत यावेळी डंकी सिनेमातील इतर कलाकार उपस्थित होते. त्यांनीही साईबाबांचं दर्शन घेतलं. राजकुमार हिराणी दिग्दर्शित डंकी सिनेमा येत्या 22 तारखेला प्रदर्शित होतोय. या सिनेमाच्या यशासाठी शाहरुख खान आणि डंकीच्या टीमनं साईबाबांना साकडं घातलं.
या सगळ्या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.